मॉर्निंग. तर आमचा आज 6वा दिवस कूर्गमधला आणि खूप प्लेझंट ॲटमॉस्फिअर आहे. सकाळी इकडे पाऊस सुद्धा झाला छान. 7 वाजता मी उठून पाहिलं तर खूप छान पाऊस पडत होता, धुकं वगैरे होतं. आता हलकं पाऊस बंद झाला आहे, आता ऊन पडलं आहे आणि खूप मस्त ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे एकदम प्लेझंट वाटतं आहे. तर आता आम्ही चाललो आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही जस्ट लोकल स्पॉट जे आहेत, पिकनिक स्पॉट आहेत ते पाहण्यासाठी जातो आहे. तर मीनवाईल आम्ही तुम्हाला ते दाखवू व्हिडिओमध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते. तर मंडळी, हॅव अ गुड डे, नाईस डे. ते आमचे हॉटेल आहे आणि 2-3 दिवस आम्ही इथे स्टे करणार आहोत. आणि हिल टॉपवर आहे, हिल स्टेशनसारखं आहे ते. खूप मोठं हॉटेल आहे आणि छान आहे, एस्पेस आहे. पाठीमागे जंगल. हे सगळे आमचे पार्टनर्स, पिकनिकचे ग्रुप. हाय करा. हाय. हे आमची उपासने फॅमिली. हे इकडे जाधव फॅमिली, उपासने, हिरटकर, भोसले फॅमिली इकडे सगळे आलेत. हे आमचे फोटोग्राफर. फोटोग्राफर तुम्ही यांना ऑर्डर देऊ शकता लाकडाची वगैरे असेल तर. हे आमचे सुपुत्र. आणि हे बघा, हे आमचे डॅशिंग प्लॅन ऑर्गनायझर्स, पिकनिक ऑर्गनायझर्स आहेत. म्हणजे भोसले साहेब आणि हे जोशी साहेब. चला, तर आम्ही आज चालणं जातोय. आज कूर्ग एक्सप्लोर करायला जायचं आहे. छोटा, त्यामुळे अशा जीपमध्ये जावं लागलं. जवळच आहे, तसं 1-1.5 किलोमीटर आहे. चला लगेच गाडीत बसा. तुम्ही जीपनी प्रवास करा, तो बस खाली येत नाही, रस्ता अरुंद असल्यामुळे. आम्ही थोडी छोटी जीप घेतलेली आहे. ॲबी फॉल्स म्हणून आहे, फेमस जागा आहे. ॲबी फॉल्स वॉटरफॉल आहे, तिकडे जाणार आहोत आम्ही. हा एरिया आजूबाजूचा. चलो चला चलो 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 चलो. वॉटरफॉल आहे, वॉटरफॉल खूप बघा, छान होते. वॉटरफॉल अरे मस्त वॉटरफॉल होत आहे, ॲबी वॉटरफॉल. खूप मजा आली. सकाळी फोटोग्राफी मनसोक्त फोटोग्राफी केली सध्या. आणि खूप घनदाट जंगल आहे इकडे. स्ट्रेट झाड आहेत बघा, मागे तुम्ही पाहत असाल ही झाडं सरळ झाड आहेत. कॉफीची पण काही झाडं आहेत, सुपारीची आहेत. आता दुसऱ्या पॉईंटला जातोय आम्ही. हा नवीन पॉईंट आहे, राजाचा मकबरा. बघूया की कसं आहे ते. गाडी एका ठिकाणी थांबले, तिकडे जाऊन पाहतोय आता काय नक्की आहे तिकडे. ते सुंदर आहे, म्हणजे त्यांनी गार्डन वगैरे छान बनवलेलं आहे इकडे बाजूला. मस्त ॲटमॉस्फिअर आहे, ढगाळ वातावरण आहे, पावसाळ्यासारखं वातावरण आहे इकडे. इकडे गार्डन आहे. ही कूर्ग सिटी, इकडे छोटी छोटी गावं सुद्धा आहेत आणि इकडे हॉटेल्स सुद्धा आहेत. नवीन राजा सेट गार्डन मडिकेरी, म्हणजेच कूर्गचं नाव आहे मडिकेरी. एक नवीन पॉईंटला मी आलो. हे राजा सेट गार्डन आहे. खूप छान सुंदर गार्डन आहे, म्हणजे फुलंच वगैरे आहेत. काही तिथे ॲडव्हेंचर्स गेम्स सुद्धा आहेत. छान आहे.
वेगळं मस्त पाऊस चालू झालाय, छान वाटतं बघा पाऊस. पावसाळ्याचं वातावरण मगाशी होतच. हे बघा पाऊस चालू झालाय मस्तपैकी, छान वारा सुद्धा सुटलाय. ग्रेट. मस्त धुवाधार पाऊस, धुवाधार पाऊस. बघा स्कूलची पिकनिक आहे, सगळे छोटे छोटी मुलं आहेत, म्हणजे मला वाटतं 4थी 5वी पर्यंतच असतील, 1ली ते 5वी पर्यंत मुलं आहेत सगळी, आणि या पिकनिकसाठी आलेले आहेत. झिप लाईनचा एक ॲडव्हेंचर करतोय मी आता इकडे, थोडंसं बघूया. ट्राय फर्स्ट टाइम आहे, ट्राय बघूया कसं वाटतंय ते. एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स, मस्त वाटलं एकदम. हाईट वरती होतं, फर्स्ट टाइम केलं होतं, खूप जबरदस्त वाटलं फील. स्पायसेस गार्डन होमिओपॅथी अँड प्लांटेशन टूर आहे. काय आतमध्ये झाडं वगैरे कशी आहेत ती. इथे कॉफीचा कारखाना आहे, कॉफी ब्लँडिंग वगैरे होते इथे, पावडर बनते, कॉफीचे सीड्स आहेत इथले. इथे RG स्पायसेस गार्डन म्हणून आहे. तिथे मागाशी फॅक्टरीमध्ये आपण कॉफी पाहिली, त्यांचं जे शॉप आहे, त्यांनी वेगवेगळे स्पायसेस ठेवलेले आहेत, म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, ड्राय खजूर, असे वेगवेगळे आयटम्स इकडे आहेत सगळे. बडीशोप, डाळ, हे मसाल्याचे पदार्थच नाही ह्या सगळ्या दुकानामध्ये आहेत. थोडंसं आपण बघूया, शॉपिंग करूया आतमध्ये. सगळं असं मार्केट आहे, लोकल मार्केट कूर्गमधील. हे हॉटेल्स सुद्धा तिकडे आहेत, छान ॲटमॉस्फिअर आहे इकडे, मस्त आहे. संध्याकाळ 6 वाजलेले आहेत, 5:30-6 वाजलेले, छान वाटतंय. तर आमची काही मंडळी सगळे आता शॉपिंगसाठी आतमध्ये गेलेले आहेत. हँडीक्राफ्टचं काही दुकान आहे, दुकान वगैरे आहेत. म्युझिकल शॉवर आहे, ते कारण जे असतात त्याचं म्युझिकवरती त्यांचं फ्लो आणि कलर चेंज होत आहे. मॉर्निंग. आता आमचा कूर्गमध्ये दुसरा दिवस आहे. काल दिवसभर बरेचसे पॉईंट पाहिले, आजही काही एलिफंट पॉईंट्स वगैरे काही पाहायला जायचं आहे. छान धुकं वगैरे पडलं आहे, मस्त बघा बाहेर मागे. आज पाऊस नाही झाला, धुकं मस्त पडलं आहे, खूप हवेमध्ये गारवा आहे, 15 डिग्री टेम्परेचर सुद्धा आहे. पाहूया कोणते पॉईंट पाहिजे तर. चला आता मला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय पॉईंट पाहिला. कूर्ग हे कर्नाटकामधील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि खूप छान वातावरण इकडे असतं. आणि तुम्हाला कूर्गला यायचं असेल तर बँगलोरवरून तुम्हाला इकडे यावं लागेल. बँगलोर एअरपोर्ट आहे, तिथून एअरपोर्ट आल्यानंतर तुम्हाला जवळपास बाय रोडनी 7 तासाचा प्रवास आहे, तिथून तुम्ही इथे येऊ शकता.
आणि इथे तुम्ही ॲटलिस्ट 3 ते 4 दिवस यायला पाहिजे, तरच तुम्हाला खूप चांगलं फिरता येईल आणि खूप मजा येईल. आणि ह्या स्कूटला स्कॉटलंड ऑफ इंडियाचं सुद्धा म्हटलं जातं आणि खूप छान प्लेस आहे. हा पॉइंट आलाय, रिव्हर बोटिंग करायचं. बोटिंगचं पॉइंट आहे आणि ते काही 3D शोज वगैरे असं आहे. त्यांनी कसं ना असं डेव्हलप केलेलं आहे एरिया. प्रत्येक जागा आहे नदीच्या किनारी, पार्किंग, दुकानं आहेत आणि नदीमध्ये बोटिंग बिझनेस क्रिएट केलेला आहे आणि खूप व्यवस्थितरित्या त्यांनी मॅनेज केलं आहे. सगळी सुविधा आहे तिकडे, जेवणाची, वॉशरूमची, पाणी, पार्किंग, स्टे आहे वगैरे. खूप छान असं व्यवस्था केली. ते आता ही तिकीटसाठी लाईन आहे. बोटिंगची व्यवस्था बघूया कसं आहे, दाखवतो. बोटिंगमध्ये लाईनमध्ये उभे राहून तिकीट घेऊया. इथे बोटिंग होणार आहे, रिव्हर राफ्टिंग पण आहे. रिव्हर राफ्टिंग पण करतात काही. आम्ही बोटिंग करणार आहोत. बोटमध्ये आता बसायचं आहे. छोटीशी बोट आहे आमची. कन्नडमध्ये लिहिलं आहे. एलिफंटचा शो आहे. चल हव्या पुढे. हो हे बघा, आमचं एक एलिफंट वरती झाडावर बसलेलं आहे. छोटा एलिफंट आहे. एक छोटी चिडिया आहे. हो मस्त बसले. दुबार एलिफंट कॅम्प आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येते. तिकीट घेतलेली आहे. 100 रुपये तिकीट आहे. हत्ती आहे तिकडे, ते पाहायला जायचंय. हत्तीचा कॅम्प आहे. ही माती काय उडवते? देखो तुमको ढूंढते ढूंढता है, तुम्हारे पीछे है. ये 3D मिरर मेज 16D शो है. आए ना हम लोग बाहर इधर से. ये ग्लास 3D मॅजिक ग्लास शो आहे. आता आम्ही आतमध्ये बघूया आखिर कसं असणार आहे ते. हे सगळं शो असा इकडे मॅजिक शो ते एकामेका ठोकणार आहेत ते. सांभाळून जा रे, डोकं ठोकू बिकू नका. एका मागे जाऊ नका रे. एका मागे जाऊ नका. कुठे
3D इमेज फुल भुलैया. तिबेटियनचं आहे, मॉनेस्ट्री आहे, त्यांचं मंदिर आहे आणि त्यांचं काही दुकानं पण आहेत, शॉप्स पण आहेत. पाहूया आतमध्ये कसं आहे ते चाललेत बघा. नाही बघा त्यांचं मंदिर, तिबेटी लोकांचं मंदिर. इथे पण काही लोक बघा लाल कलरचे वस्त्र त्यांनी घातलेलं आहे, रेड कलरचंच आहे. काळ भूटानची लोक आहेत. खूप छान आहे बघा. इथे गौतम बुद्धांची आणि त्यांच्या आई वडिलांची ही मूर्ती आहे. वेल मेंटेन एरिया इकडे यांचा. मंदिर आहे ते खूप छान आहे रे बघा. व्यवस्थित त्यांनी लॉन वगैरे व्यवस्थित मेंटेन केलं आहे. तिथे राहण्याची पण ठिकाणं आहेत. इथून एक जवळ पॉईंट आहे, निसर्गधाम म्हणून पॉईंट आहे. तिकडे आम्ही आलो आहे. तिथे म्हणजे बोलतात बांबूचे बेटे, म्हणजे बांबूची झाडं वगैरे आहेत. काही पक्षी वगैरे आहेत ते मला पाहायचे आहेत. बघूया तर काय काय मिळतं इकडे. ते सगळा बागचा एरिया, पार्किंग एरिया, निसर्गधामचा एरिया. सगळे हॉटेल्स वगैरे आहेत, पार्किंग वगैरे सगळं इकडे आहे. फुल शॉपिंगच्यासाठी दुकानं सुद्धा आहेत. पण कसं आहे म्हणजे पिकनिक स्पॉट तशी त्यांनी डेव्हलप केली आहे. म्हणजे इन्कम पण होते, लोकांना रोजगार पण मिळतो आहे आणि पर्यटकांची करमणूक सुद्धा होत आहे. बांबूचं झाड आहे, तिथे पाहण्यासाठी तिकीट घ्यावे लागते. तिकीट काउंटर आहे आणि इथून एंट्री आहे. इथून एंट्री आहे, ह्याच्यावर आतमध्ये जायचं आहे. आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये बांबूची झाडं पाहण्यासाठी. आणि हे डेव्हलप केलेलं आहे असं म्हणतात. ब्रिज आहे, या ब्रिजवरून आपल्याला छोटीशी रिव्हर आहे ती क्रॉस करून जायचं आहे. वेगळा एक्सपिरियन्स. इकडे नदी, ही बांबूंची झाड आहे सगळी. वेगवेगळ्या प्रकारची बांबूची झाड आहेत. बांबू इकडे पण आहेत तशी नाव झाडं. त्याने हे बनवलेलं आहे, म्हणजे प्रॉपर त्यांनी प्लॅनिंग करून बांबूची झाडं लावलेली आहेत. व्यवस्थित जंगल तयार केले आहेत बांबूचं. त्यामध्ये एंट्री फी आहे, आतमध्ये हॉटेल्स आहेत है ना. असे काही बोटिंग वगैरे, बाजूला नदी आहे, बोटिंग होते. नंतर झिप लाईन वगैरे चालतं. म्हणजे असे वेगवेगळे ॲडव्हेंचर्स गेम वगैरे त्यांनी आतमध्ये ठेवले. आणि खूप पर्यटक येतात इकडे आणि त्यांचा बिझनेस पण होतो आहे. हे असं ओरिजिनल हे माणसांचे हे पण स्टॅच्यूज बनवले आहेत आणि गावचं जीवन ते दाखवलेलं आहे. लाईफस्टाईल ऑफ ट्रायबल पीपल इन कोडाव.
बांबूची कामं करणारी जी लोक होती त्यांची जी लाईफ कशी होती तिकडे दाखवलेलं आहे. गावचं काहीतरी बनवलं त्यांनी, डिझाईन दिलं त्यांनी तसं गावचं कौलारू घर. हां, एक त्यांनी पुढे बनवलं आहे. स्त्रियांचं काय भजन वगैरे चाललं आहे ते त्यांनी स्टॅच्यूच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं आहे. त्यांचं पारंपरिक वेशभूषा आहे, म्हणजे वाद्य आहेत, दागिने आहेत, असं थोडंसं वेगळं दाखवलं आहे. अगेन बांबू. कावेरी नदी आहे, संत पाणी वाहते बघा इकडे. बरेचसे पर्यटक इकडे आलेले आहेत. पूर्ण जंगलातून रस्ता चालला आहे. आमचं निसर्गधाम इथे फिरून झालं की बांबू एरिया आणि नदी वगैरे पाहिली. खूप ॲटमॉस्फिअर थंड आहे, खूप मस्त आहे ॲटमॉस्फिअर. पुन्हा आता रूमवरती म्हणजे आमचा उद्या शेवटचा दिवस. आम्ही अर्ली मॉर्निंग चेकआउट करून मग रात्रीच्या ट्रेननी पुन्हा रिटर्न मुंबई. आता आमचाच डिनर आहे हॉटेल ग्रीनलँड. व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण असतं इथे. चला गुड मॉर्निंग. आणि आज आमचा कूर्गमधील शेवटचा दिवस आहे. 25 नोव्हेंबर आहे, शनिवार आहे. आणि आता नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट करून आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी जातो आहे. कारण आज आमची रात्रीची ट्रेन आहे मँगलोरवरून. आणि मँगलोर इथून जवळपास 190 किलोमीटर आहे. आणि आज आम्ही तिथून मँगलोरला जाताना ऑन द वे काही 2-3 स्पॉट आहेत, जसं की कावेरी नदी जी आहे इकडे. तर कावेरी नदीचं उगमस्थान इकडे आहे, त्यामुळे जाता जाता ऑन द वे पाहायचं आहे. आणि पुढे काही ग्लास ब्रिज वगैरे असं आहे. आणि रात्री 9:30 वाजता ज्याच्या अगोदर आम्हाला 1-1.5 तास अगोदर पोचून आम्हाला पनवेलला रिटर्न जायचं आहे. तर मंडळी खूप मस्त वाटलं. खूप प्लिझंट ॲटमॉस्फिअर आहे इकडे कूर्गमध्ये. सकाळी थंडी वगैरे छान पडलेलं, धुकं छान पडलं होतं इकडे. आणि मस्त तुम्ही पाहत असाल मागे प्लिझंट ॲटमॉस्फिअर. चला भेटूया. कावेरी तळ कावेरी हा स्पॉटला आता आलो आहे आम्ही इकडे. थोडं हाईटवरतीच आहे ते. मागे सगळे जंगल. पाहूया मंदिरामध्ये आणि तिथं उगमस्थान कसं ते पाहूया. कावेरी नदीचं उगमस्थान आहे इकडे. हा मेन गेट. थोडं वॉक करायला लागणार आहे. 15 मिनिटं वॉकिंग असणार आहे इकडे. बोलायचं तुझं काम आहे ना. कोण होतं बघा इथे स्थळ कावेरीचं उगमस्थान ते. इथे मंदिर पण आहे. बघा इथे इंटरव्ह्यूला पोहोचलो आम्ही. इकडे 4 व्हीलर पण पार्क, 4 व्हीलर पुढेपर्यंत येतात आणि पार्किंग इथे होते. मोठ्या गाड्या मागेच थांबावं लागतात, बसेस वगैरे. बघा इथे पोहोचलो आम्ही. इथे हे मेन एंट्रन्स. बघा ॲटमॉस्फिअर पण किती क्लिअर आहे. आकाश एकदम क्लिअर आहे. इथून जबरदस्त सीन दिसते मागे. पूजा वगैरे
पर्सनली कोणाला करायचे असतील त्यांचे चार्जेस दिलेले. नॉर्मल दर्शन मला फ्री आहे. तिकीट आहे का इकडे? अजून इथे कुठे मोबाईल आतमध्ये अलाउड करतात का डाऊट आहे. हे बघा नदीचं इथून बाहेरून दिसतंय छोटंसं मंदिर. इथूनच उगम होत आहे. कावेरी नदी जी महत्त्वाची नदी आहे इकडे कर्नाटकामध्ये आणि ती पुढे आंध्र प्रदेशला जाते. त्या नदीचं हे उगमस्थान आहे इथे. त्याला मंदिरच बनवलेलं आहे. इकडे पूजा केली जाते. काही लोक पूजा करताना इथे पाण्यामध्ये पण आंघोळ करतात. इथे स्नान करतात. पुढे लाईन आहे ते दर्शनासाठी. तर आम्ही पुढे जातोय आता इकडे. हा कावेरी नदी उगमस्थानाचा आहे परिसर. वरती 2 छोटे मंदिर आहेत. गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि महादेवांचं मंदिर आहे. आणि इकडे बसण्यासाठी जागासुद्धा आहे. थोडा वेळ बसू शकता तिथे. छान एरिया आहे. सत्ययुगामध्ये माणसांचं आयुष्य 1 लाख. सुंदर दर्शन झालं इकडे. आणि गर्दी पण तेवढी नव्हती आणि व्यवस्थित आहे. म्हणजे मेंटेन आहे. नीट अँड क्लीन. वॉशरूमची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आणि बघा पाठीमागे एकदम घनदाट जंगल आहे आणि एकदम क्लिअर ॲटमॉस्फिअर आहे. क्लिअर स्काय आहे. खूप छान वाटतं आहे आणि थंड आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअर पण थंड आहे. थंडी लागते इकडे खूप. जे कावेरी जे उगमस्थळ आहे त्यात खूप छान दर्शन झालं. आता आम्ही बसमधून दुसरा स्पॉट कोणता आहे तो पाहूया. चला पुढच्या पॉईंटला आपण भेटूया. बाय बाय. एक नवीन मंदिर आहे श्री भागंदेश्वर टेम्पल. उद्या दर्शन करतो आतमध्ये जाऊन. बाय बाय कूर. बाय बाय कूर. बाय बाय. कर्नाटका. रात्री 9:30 वाजता मँगलोर स्टेशनवरून मंगलदीप एक्सप्रेस ही ट्रेन आम्ही पकडली आणि दुपारी म्हणजे 12 वाजता पनवेलला आम्ही पोचलो. तर मंडळी आमचा हा कर्नाटकचा जो प्रवास होता एक 8 दिवस आणि 7 नाईट हा प्रोग्राम खूप छान झाला आणि आम्ही पूर्ण कोस्टल कर्नाटक हा एक्सप्लोअर केला होता. बरीचशी ठिकाणी आम्ही फिरलो. तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. तर आणि हा प्रवासाचं जे प्लॅनिंग होतं ते सगळं श्रेय जातं ते देवदर्शन टुरिझमवाल्यांना. आणि देवदर्शन टुरिझम हे आमचे मित्रच आहेत. त्यांचे जे संस्थापक आहेत जे सचिन देशमुख हे या देवदर्शन टुरिझमचे संस्थापक आहेत. आणि त्यांनी खूप उत्तमरित्या व्यवस्थितरित्या ही पिकनिक प्लॅन केली होती. आणि आमचं ही त्यांच्यासोबत 4थी पिकनिक आहे. म्हणजे 2017पासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. म्हणजे आमची सुरुवात झाली शिमला कुलू मनाली, नंतर आम्ही राजस्थान गेलो, नंतर केरळ कन्याकुमारी आणि यावर्षी आमचं कर्नाटका झालं. आणि खूप चांगलं नियोजन करतात. ट्रेनची प्लॅनिंग असेल किंवा फ्लाईटचं बुकिंग असेल, हॉटेल्स बुकिंग असेल, तिथे जेवण वगैरे असतात किंवा तिथे लोकल जे स्पॉट्स आहेत त्याची पण ते व्यवस्थितरित्या प्लॅन करतात आणि त्याची इत्याभूत माहिती देतात. तसं आणि आमच्या घरच्यासारखे ते फॅमिली मेंबर्स आहेत. तर खूप एंटरटेन पण चांगलं करतात. तर असं त्यांच्यासोबत आमचा एक एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणजे तुम्हाला पण जावंसं असेल, प्लॅन करायचं असेल पिकनिक, तर तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता. त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देत आहे. तसेच त्यांची फेसबुक लिंक पण आहे, ती पण मी तुम्हाला शेअर करतो आहे. तुमचं प्लॅन असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता. आणि मंडळी आम्ही असं पाहिलं की आपला हा देश खूप सुंदर आहे. म्हणजे आपला महाराष्ट्र म्हणा किंवा बाकीचे पण स्टेट्स आहेत, खूप तिथे फिरण्यासारखं आहे. आणि हे आपण मला तर वाटतं सगळ्यांनी पाहिलं पाहिजे.
कारण आणि त्यासाठी कसं एकदम बजेट खर्चाची तरतूद करण्यापेक्षा आपण प्रॉपर प्लॅनिंगनी केलं, बजेटिंग केलं तर आपण ही चांगल्यारीत्या आपण हा प्रवास करू शकतो. म्हणजे जसं की आम्ही कसं करतो, एक सर्टन बजेट आपण महिन्याला आपण एक बाजूला काढून ठेवायचा पिकनिकसाठी आणि वर्षानंतर 2 वर्षांनी तो बजेट त्या बजेटमध्ये आपण पिकनिक प्लॅन करू शकतो. म्हणजे एकदम बर्डन येत नाही. तर मंडळी असेच तुम्ही फिरत राहा, आपलं देश सुंदर आहे, वेगवेगळी ठिकाणी पाहत राहा आणि लाईफचा एन्जॉय करा. चला मंडळी, थँक्यू, गुड नाईट, धन्यवाद.